लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। केवायसी करणाऱ्या लाडक्या बहिणींना थोडं थांबा असं सरकारच्या माध्यमातून आता सूचना देण्यात आली आहे। फक्त याच प्रकारची केवायसी आता ग्राह्य धरली जाणार असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले। केवायसी करत असाल तर या चुका तुम्हाला करू नका असं अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। लाडक्या बहिणींसाठी तातडीची सूचना सरकारच्या माध्यमातून आत्ताच 5 मिनिटांपूर्वी आल्या। ज्या बहिणींनी केवायसी केलेले आहेत त्यांच्यासाठी पण आणि या ठिकाणी महत्त्वाच्या सूचना एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेत। तसेच ज्या बहिणी अजून केवायसी करायची बाकी ठेवली आहेत त्यांच्यासाठी सरकारच्या माध्यमातून नवीन सूचना या ठिकाणी सांगण्यात आलेत। सरकारच्या माध्यमातून नवीन कडक नियमावली या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। केवायसी करणाऱ्या महिलांचा लाभ या ठिकाणी आता बंद करण्यात येणार आहे। त्यामुळे केवायसी करत असाल तर तुम्ही थोडं थांबायचं आहे। नेमकं आत्ताच 5 मिनिटांपूर्वी आता सरकारच्या माध्यमातून नेमकं तुमच्यासाठी काय सूचना या ठिकाणी देण्यात आलेत हे तुम्हाला या ठिकाणी सांगितलंय। सरकारच्या माध्यमातून केवायसी करत असलेल्या लाडक्या बहिणी चुकीच्या पद्धतीने केवायसी करत असल्याचं सरकारच्या माध्यमातून महिला व बाल विकास खात्याला सापडल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे जर केवायसी तुम्ही करत असाल किंवा केलेले असेल तर इथे तुम्ही काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा, अनेक महिला काय करतात, OTP वर केवायसी करत आहेत। म्हणजेच केवायसी करत असताना मोबाईलवर जो OTP येतो तर त्यामध्ये अनेकांना मोबाईलवरती प्रॉब्लेम येऊ लागलाय आणि ही केवायसी झाल्यासारखं त्यांना वाटतंय, परंतु केवायसी ही त्या ठिकाणी पूर्ण झालेली नाही। जो केवायसीचा अर्ज आहे तो अर्ज जो सरकारला जात आहे तर तो सरकारपर्यंत अजूनपर्यंत तुमचा केवायसी करून पण पोहोचलेला नाही आणि त्यामुळेच लाडक्या बहिणींचा लाभ या ठिकाणी बंद होऊ शकतो। त्यामुळे 5 प्रकारच्या सूचना लाडक्या बहिणींसाठी काय देण्यात आलेत तुम्ही नक्की बघायचं आहे। आता बघा, या ठिकाणी महिला व बाल विकास खात्याकडून आता सूचना आल्या आहेत। त्यामुळे जर तुम्ही केवायसी केलेले असेल किंवा केवायसी अजून करणार असाल तर काय 5 सूचना या ठिकाणी आता सांगण्यात आलेत तुम्ही नक्की बघायचं आहे। जर या 5 सूचना जर तुम्ही नाही पाळल्या आणि चुकीच्या पद्धतीने जर केवायसी केला तर तुमचा लाभ 5 वर्षांसाठी बंद करणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। कारण तपासणी दरम्यान केवायसी करताना बीड जिल्ह्यामध्ये तसेच पुणे जिल्ह्यामध्ये पुरुष सुद्धा केवायसी करत असल्याचं आता घटना समोर आल्याने सरकारच्या माध्यमातून तातडीची सूचना या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी आल्या। 5 सूचना सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेत। जर तुम्ही केवायसी केलेली असेल किंवा केवायसी अजून पण बाकी ठेवल्या म्हणजेच अजून पण करणार असाल तर कोणकोणत्या सूचना सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेत हे तुम्ही आता या ठिकाणी बघायचं आहे। मागच्याच महिन्यामध्ये 14,000 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असल्याचं बातमी तुम्ही सुद्धा ऐकलेली असणार। ते 14,000 पुरुषांपैकी काही पुरुष त्या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये तर काही पुरुष पुणे जिल्ह्यामध्ये केवायसी करताना आता त्या ठिकाणी सापडलेत। त्यांना अटक करण्याच्या सूचना म्हणजेच त्यांच्यावर कारवाई करण्याची सूचना या ठिकाणी महिला व बाल विकास खात्याने दिल्याचं आता पाहायला या ठिकाणी मिळू लागलं आहे। त्यामुळे पुरुषच लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ लागले होते त्यांच्यावर कारवाई करण्याची आता त्यांना भीती घालून सुद्धा अनेक पुरुष आता केवायसी सुद्धा करू लागलेत। तर त्यामुळे सरकारला हे सापडल्याने तातडीच्या सूचना महिला व बाल विकास खात्याच्या माध्यमातून या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी आल्या। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही आतापर्यंत 14 हप्ते जर घेतले असतील आणि केवायसी जर तुम्ही करणार असाल किंवा केलेले असेल तर तुम्हाला सरकारने काय सूचना सांगितलेत लगेच तुम्ही पाहायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, केवायसी तुम्ही आता केली असेल तसेच केवायसी जर करणार असाल तर तुम्हाला दोघांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी आल्या। आत्ताच महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री तटकरे मॅडम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब या सर्वांनी मिळून एक बैठक घेतली। त्यामध्ये मोठा घोळ असल्याचं लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आता या ठिकाणी उघडकीस झाल्याचं पाहायला या ठिकाणी मिळू लागलं आहे। 250 कोटी रुपयांच्या वरती आता लाडकी बहीण योजनेमध्ये घोटाळा झाल्याचं पाहायला मिळतंय। हा घोटाळा इथून पुढे होऊ नये तसेच 65 वयावरील कोणत्याही महिलांनी लाभ घेऊ नये तसेच आता जे काय 14,000 ते 21,000च्या दरम्यान पुरुष महिलांचा लाडकी बहिणीचा लाभ घेऊ लागलेत त्यामुळे गोरगरीब आणि गरजू महिला या ठिकाणी यांच्यावर अन्याय होऊ लागलाय, त्यांचा लाभ बंद होऊ लागलाय। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी
फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांनाच हा लाभ मिळावा यासाठी KYC प्रोसेस या ठिकाणी काढली होती। ही KYC केल्यानंतर लाडक्या बहिणींना पुढील 5 वर्षापर्यंत आहे असा लाभ त्या ठिकाणी चालू राहणार होता। परंतु आत्ताच नवीन आलेल्या बातमीनुसार यामध्ये पुरुषच KYC करत असल्याला सापडलेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही जी KYC केली आहे तर ती आता ग्राह्य धरली जाणार नाही। मग आता कशा पद्धतीने नवीन KYC केली पाहिजे हे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे। सरकारच्या माध्यमातून 5 सूचना लाडक्या बहिणींसाठी सांगितलेत। 5 पैकी शेवटच्या 4 नंबरच्या आणि 5 नंबरच्या सूचना सरकारच्या माध्यमातून महिलांना सांगण्यात आलेत। त्यामध्ये तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून शेवटच्या 4 नंबरच्या आणि 5 नंबरच्या 2 कडक सूचना सांगण्यात आलेत। या सूचनांचं पालन न करणाऱ्या लाडक्या बहिणींना KYC केली तरी पण लाभ या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे, अशी कडक सूचना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी देण्यात आल्या। त्यामुळे बघा कोणकोणत्या सूचना आहेत, या ठिकाणी कोणत्या सूचना सांगण्यात आलेत तुम्ही आता बघायचं आहे। या सूचना पालन तुम्हाला नक्की करायचं आहे व कोणत्या प्रकारची KYC चालू शकते हे तुम्हाला आता या ठिकाणी सांगणार आहे। बघा आता बघा लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून आलेल्या सूचनांचं पालन तुम्हाला नक्की करायचं आहे आणि KYC जर तुम्ही केले असेल तर ही KYC ग्राह्य धरली जाणार नाही। त्याचं कारण सुद्धा सरकारने सांगितलंय की तुम्ही जी KYC केल्या त्याचबरोबर अनेक पुरुषांनी देखील आता KYC 5 दिवसापासून KYC केल्याचं आता सापडलं आहे। त्यामुळे जर तुम्ही KYC करणार असाल किंवा केली असेल तर ती ग्राह्य धरली जाणार नाही। फक्त याच पद्धतीने तुम्ही KYC केली तरच तुमची KYC ग्राह्य धरली जाणार आहे। मग ती कोणत्या पद्धतीने KYC तुम्हाला आता करायची आहे व 5 सूचना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून कोणत्या सांगण्यात आलेत बघा। यामधील पहिली सूचना आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या, ज्यांचं पालन तुम्हाला करायचं आहे। पहिल्या सूचनेमध्ये सांगण्यात आले, लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांनी ज्या बँकेत घेतला आहे त्या बँकांची संख्या जर पाहिली तर या 4 बँकेमध्ये सर्वात जास्त लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय। म्हणून या 4 बँकेतील महिलांना पहिली सूचना सांगण्यात आल्या ती म्हणजे भारतीय स्टेट बँकेमध्ये तुम्ही आता लाडकी बहीण योजनेचे 14 हप्ते आतापर्यंत घेतले असतील, बँक ऑफ इंडियामध्ये घेतले असतील, महाराष्ट्र बँकेत पैसे घेतले असतील, पोस्ट ऑफिसमध्ये पैसे घेतले असतील, बँक ऑफ इंडिया या 4 प्रकारच्या बँकेमध्ये पैसे घेतले असतील तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा आतापर्यंत 14 हप्त्यांचा लाभ या बँकेत घेतला असेल तर तुमच्यासाठी पहिली सूचना सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या ती म्हणजे या 4 बँकेमध्ये 14,000 पुरुषांनी लाभ घेतला असल्याचं सापडले। त्यामुळे जर तुम्ही KYC केलेली जरी असेल तसेच तुम्हाला त्या ठिकाणी KYC केले असेल किंवा नाही केले असेल तरी पण तुमचा लाभ बंद करण्यात येणार आहे। तर या सूचनांचं पालन नक्की करायचं आहे। या सूचना तुम्ही आता लक्षात ठेवायचं आहे की आता भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया, त्या ठिकाणी महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया आणि विशेषतः पोस्टामध्ये खाते असेल तर या बँकेमध्ये 14,000 त्या ठिकाणी आता पुरुषांनी लाभ घेतलाय आणि महिलांनी 14 हप्त्यांचं वितरण आतापर्यंत या बँकेमध्ये घेतलंय। तुम्ही KYC करण्याच्या तयारीत असाल किंवा KYC केले असेल तर तुम्हाला पुढे सांगणार आहे नेमकं पहिल्या सूचनेनुसार तुम्हाला काय काम करायचं आहे। हे जर काम तुम्ही नाही केलं तर तुमच्या बँकेमध्ये इथून पुढे त्या ठिकाणी 1500 रुपयांचा हप्ता येणार नाही। त्यामुळे कोणतं काम करायचंय पहा। आता बघा लाडक्या बहिणींनो, सरकारने स्पष्टपणे सांगितले KYC केली तरी पण तुम्हाला लाभ दिला जाणार नाही। मग कोणतं काम तुम्हाला करायचं हे सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। तसेच दुसरी सूचना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या। आता KYC करत असलेल्या लाडक्या बहिणींना सांगण्यात आले KYC करत असताना तुम्ही जो मोबाईल नंबरवर OTP सांगत असताना तुम्ही त्या ठिकाणी काळजी घ्यायला आता लाडक्या बहिणींना यामुळे सांगण्यात आले, ज्या लाडक्या बहिणींना आता KYC केलेत, मोबाईलवरती केलेत, त्यांना अनेक प्रॉब्लेम येऊ लागलेत। तर आता लाडक्या बहिणींना फोन सुद्धा अनेक जण करू लागलेत। पुण्याच्या ठिकाणी, बीडच्या ठिकाणी अशा घटना समोर येऊ लागलेत। तुमच्या व्हॉट्सअपवरती एखादा आता त्या ठिकाणी तुम्हाला KYC करायचे अशा प्रकारचा मेसेज त्या ठिकाणी अनोळखा व्यक्ती कोणतर करत असतो आणि त्या ठिकाणी तुमच्या बँकेचं अकाउंट हॅक होण्याचे प्रमाण वाढले आहे। त्यामुळे दुसरी सूचना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या, कोणत्याही अनोळख्या नंबरवरून आलेल्या लिंकवर लाडक्या बहिणींनी अजिबात त्या ठिकाणी क्लिक करू नये त्या ठिकाणी सांगण्यात आले, कारण त्यामध्ये बँकेचे खाते रिकाम होण्याचं प्रमाण या ठिकाणी वाढले। तसेच तुमच्या मोबाईलवरील सर्व फोटो वगैरे डाटा चोरला जाऊ शकतो। त्यामुळे सरकारने दुसरी सूचना सांगण्यात आल्या ती म्हणजे KYC करण्याच्या उद्देशाने
कोणी जर एखादी लिंक तुमच्या मोबाईलवरती, व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती जर त्या ठिकाणी पाठवली तर अजिबात ती उघडून पाहू नये असं सांगण्यात आले। परंतु आता पुढील 3 सूचना या ठिकाणी सांगितल्या आहेत। जर त्या 3 सूचना तुम्ही पाळल्या नाही तर तुम्हाला KYC करून पण तुम्हाला लाभ या ठिकाणी होणार नाही, तुमचा फायदा होणार नाही म्हणून सांगितलंय। त्यामुळे इथून पुढे आता 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे। तिसरी सूचना सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या ती म्हणजे लाडक्या बहिणींनी KYC करत असताना जो आधार कार्डला नंबर दिलेला असतो तर तो आधार कार्डच्या कागदावर जो तुमचं नाव आहे तर ते तुमच्या जन्माच्या दाखल्यावरती सेम टू सेम आहे का बघा। काही महिलांची KYC करत असताना असं आढळून आलंय की त्यांचं आधार कार्ड जे आहे तर त्याच्यावरती नाव पूर्णपणे वेगळं आहे आणि आधार कार्डवरती त्या ठिकाणी नाव वेगळं आहे आणि जो KYCचा अर्ज आहे तर त्या ठिकाणी आता तुम्हाला नाव वेगळे या ठिकाणी आता शोधू लागले, सापडू लागले। त्यामुळे तुमचा जो KYC जो अर्ज आहे तर तो कोणी अंगणवाडी सेविका त्या ठिकाणी आता चेक करणार नाहीत। मग आता तुमचा आता KYCचा अर्ज कोण चेक करणार आहे असा तुमच्या समोर प्रश्न या ठिकाणी पडला असेल तर तो आता मशीन चेक करणार आहे आणि मशीनला जर तुमचा आधार कार्डवरील तुमचं नाव आणि जन्मतारखा दाखल्यावरती तुमचं नाव जर त्या ठिकाणी वेगळं काय आढळलं तुमच्या जन्माच्या दाखल्यावरती जन्मतारीख असेल, आधार कार्डवरील जन्मतारीख असेल, जर त्या ठिकाणी थोडी जरी मिस्टेक आढळली म्हणजेच वेगळी आढळली तर तुमचा लाभ कायमचा 5 वर्षासाठी या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तिसरं काम तुम्हाला सूचना त्या ठिकाणी लक्षात आली का बघा। तुम्हाला आधार कार्डवरील जे नाव आहे तेच नाव जन्माच्या दाखल्यावरती पाहिजे आणि जन्मतारीख जे आधार कार्डवरती आहे ती जन्माच्या दाखल्यावरती पाहिजे। जर तुम्ही यामध्ये थोडं जर चुकीचं आढळलं तर या ठिकाणी तुमचा लाभ या ठिकाणी बंद करण्याची सूचना या ठिकाणी देण्यात आल्या आहेत। त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता 4 नंबरची आणि 5 नंबरची सूचना या ठिकाणी सांगण्यात आल्या। यामधील 5 नंबरची सूचना जर तुम्ही पाळली नाही तर तुमचा लाभ KYC करून पण बंद करण्यात येणार आहे। त्यामुळे 4 नंबरची आणि 5 नंबरची सूचना कोणत्या आल्या बघा। आता बघा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले 5 नंबरची सूचना जर पाळली नाही तर सरकारने सांगितलेली KYC अशा पद्धतीने जर तुम्ही केली नाही तर त्यांना पुढील 5 वर्षापर्यंत हा लाभ या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्हाला जर 5 वर्षापर्यंत आहे असं त्या ठिकाणी महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये जर तुम्हाला पाहिजे असतील यावं वाटतं असेल तर तुम्हाला KYC वेगळ्या प्रकारे सरकारने सांगितल्याप्रमाणे करावी लागणार आहे। कारण आता जी KYC तुम्ही करत आहात किंवा करणार आहात तर त्यामध्ये काही पुरुषांनी देखील KYC केल्याचं सरकारला आढळून आलंय। त्यामुळे सरकारने ही KYC तुमची चुकीच्या पद्धतीने केलं असल्याचं या ठिकाणी आता स्पष्टपणे उघडकीस झालंय। त्यामुळे तुम्ही KYC करत असाल तर तुम्ही थांबायचं आहे। कोणत्या प्रकारे तुम्हाला KYC करायचे हे तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात आले। लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात नवीन नियमावली या ठिकाणी आता सांगण्यात आले। पूर्ण नियमच या ठिकाणी बदललेलं पाहायला मिळते। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही सावध राहायचं आहे। अशा प्रकारची KYC आता ग्राह्य धरली जाणार आहे। फक्त बघा, फक्त आता सरकारने सांगितलं की फक्त अशाच प्रकारची KYC ग्राह्य धरली जाणार आहे, मांडली जाणार आहे। बाकीची KYC मोबाईलवरून OTP वरून जी KYC केली जाणार आहे त्यामध्ये थोडा प्रॉब्लेम येणार आहे। कारण काही जणांचा एरर असतो, काही जणांना KYC करताना काही प्रॉब्लेम येऊ लागलाय। त्यामुळे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या माध्यमातून 4 नंबरची सूचना सांगण्यात आल्या ती म्हणजे बघा, लाडक्या बहिणींनी काय केलंय त्यांचा आधार कार्डवरील जो पत्ता आहे तर तो अनेक महिलांनी चुकीचा त्या ठिकाणी सरकारला दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे पटकन तुम्ही आधार कार्डवरील पत्ता चेक करायचा आहे। काही लाडक्या बहिणींनी काय केले, आधार कार्डवरचा पत्ता चुकीचा दिलाय। त्यामुळे ज्यावेळी महिला व बालविकास खात्याच्या आदेशावरून अंगणवाडी सेविका महिला व बालविकास खात्याच्या आदेशावरून लाडक्या बहिणींच्या घरापर्यंत पोहोचल्या आणि आधार कार्डवरील पत्त्यावर त्यांनी घरी गेल्या त्यावेळी लाडक्या बहिणींचा पत्ता जो होता तर त्या आधार कार्डवरील पत्त्यावरील तो पत्ता वेगळा होता आणि त्या राहत असलेल्या वेगळ्या पत्त्यावर वेगळा होता। अशा बहिणींना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभ हा बंद करण्यात येणार आहे। आता शेवटची 5वी सूचना काय सांगण्यात आल्या जी तुम्हाला खरोखर पाळायची, अन्यथा KYC करून पण तुम्हाला लाभ भेटणार नाही। मग 5वी सूचना काय सांगण्यात आल्या बघा। आता बघा, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता 4थ्या सूचनेनुसार तुम्ही जर आधार कार्डवरील पत्ता तुम्ही राहत असलेल्या ठिकाणचा नाही दिला तर तुम्हाला यामधून वगळलं गेल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्यामुळे तुमचा आधार कार्डवरील जो पत्ता आहे तर तोच त्या ठिकाणी व्यवस्थित दिलाय का बघा, तुम्ही राहत असलेल्या ठिकाणचा पत्ता दिलाय का बघा। तुम्हाला त्या ठिकाणी हे आता चेक करून या ठिकाणी घ्यावं लागणार आहे।
तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे शेवटच्या सूचनेत आता सांगण्यात आले की तुम्ही KYC कशा प्रकारची केली पाहिजे जेणेकरून ती KYC मान्य केली जाईल। आता बघा या ठिकाणी तुमच्या हाताचा जो अंगठा आहे, जो थंब आहे, तर त्याला जो अंगठा असतो, तर हाताचा अंगठा जो आहे तो जो ठसा आहे, तर तो ठसा उठवून तुम्हाला तुमची KYC या ठिकाणी करायला सांगितलंय। तुमच्या जवळच्या नेट कॅफेमध्ये तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज ज्या ठिकाणी भरलाय तिथे जाऊन तुम्हाला तुमच्या हाताच्या अंगठ्याचा ठसा उठवून तुम्ही त्या ठिकाणी KYC करायला सांगितलंय। बाकीची KYC करत असताना थोडा प्रॉब्लेम येत असल्याने सरकारने सांगितले तुमच्या हाताचा जो अंगठा आहे तर त्याचा ठसा जो आहे तर तो ओरिजिनल KYC मानला जाईल। त्यामुळे जर तुम्ही KYC केले जर असेल तर ती व्यवस्थित त्या ठिकाणी मानली जाईल। म्हणजे काय करायचं एकंदरीत विचार केला तर आपण आधार कार्ड काढताना जशा प्रकारे हाताच्या अंगठ्याचा थंब उठवतो तशा प्रकारे थंब उठवून तुम्ही KYC करायचे जेणेकरून तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही। तुम्ही अशा प्रकारची KYC नक्की करायचे, नक्कीच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला लाभ मिळेल। आधार कार्ड बँकेला लिंक करून नक्की ठेवायचं आहे, नक्कीच तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत राहणार आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।